नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सामान्य ज्ञानचे जे काही जनरल प्रश्न आहेत, बेसिक प्रश्न आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत। तुम्ही स्वतः चेक करू शकता की तुम्हाला हे प्रश्न येतात किंवा नाही येत। हे प्रश्न पाहायला जरी सोपे वाटले तरी सुरुवातीचा व्हिडिओ आहे, यानंतर काठिण्य पातळी आपली वाढत जाणार आहे, तशा प्रकारचे व्हिडिओ येतील। यामधला पहिला प्रश्न आहे, भारताचे राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? तर भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे हे तुम्हाला या ठिकाणी विचारलेलं आहे, तर याचं उत्तर आहे वाघ। त्यानंतर भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे? तर ते आहे कमळ। भारताचे राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे? तर ते आहे वडाचे झाड। भारताचे राष्ट्रीय गीत कोणते आहे? तर ते आहे वंदे मातरम। भारतीय राज्यघटना कोणी तयार केली? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सिंधू संस्कृती कोणत्या नदीच्या काठी वसली होती? तर या ठिकाणी आहे सिंधू नदीच्या काठी। भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? तर या ठिकाणी आहे सर्वपल्ली राधाकृष्णन, हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते। तसेच तुम्हाला कमेंट्समध्ये सांगायचं आहे की महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते? ओके, बरेचदा प्रश्न विचारलेला आहे परीक्षेमध्ये। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर ती गंगा नदी आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणते आहे? तर ते आहे राजस्थान। सर्वात लहान कोणतं आहे ते तुम्हाला कमेंट सांगायची आहे। भारतातील सर्वात लहान राज्य क्षेत्रफळानुसार कोणते? तर ॲटोमॅटिक आलेलं आहे उत्तर गोवा। ओके, काही हरकत नाही। महाराष्ट्रविषयक सामान्य ज्ञान काय आहे? तर बघा या ठिकाणी महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती आहे? तर मुंबई आहे। महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता आहे? तर हरियाल आहे। महाराष्ट्राचे राष्ट्रगीत कोणते आहे? तर जय जय महाराष्ट्र माझा, हे राष्ट्रगीत आहे महाराष्ट्राचे। महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर ते आहे कळसुबाई, या ठिकाणी सालवेर दिलेला आहे, ते कन्फ्युजन बघू आपण तो विषय। महाराष्ट्रातील पहिली इंग्रजी शाळा कोणी सुरू केली? तर या ठिकाणी लोकमान्य टिळक यांनी ती सुरू केली असं सांगितलेलं आहे। महाराष्ट्रातील सर्वात मोठे सरोवर कोणते आहे? तर शिर्डी तलाव / तोरणा। त्यानंतर पुढचा विषय आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला? तर या ठिकाणी 6 जून 1674 रोजी महाराजांचा राज्याभिषेक झाला। त्यानंतर शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते? तर समर्थ रामदास स्वामी, अशा प्रकारचं उत्तर यांनी दिलेलं आहे। महाराष्ट्रात राज्यनिर्मिती दिन कधी साजरा होतो? तर 1 मे हा महाराष्ट्र राज्य दिन म्हणून साजरा आपण करतो। त्याचबरोबर कामगार दिनसुद्धा त्या दिवशी आपण साजरा करतो। महाराष्ट्राची दुसरी राजधानी म्हणजे उपराजधानी कोणती आहे? तर ती नागपूर आहे। त्यानंतर इतिहास आणि स्वातंत्र्य चळवळी संबंधित प्रश्न आहेत। तर यामध्ये बघा, भारत छोडो आंदोलन कधी झाले? तर 1942 साली भारत छोडो आंदोलन झाले महात्मा गांधीच्या नेतृत्वात। त्यानंतर असहकार आंदोलन कोणी सुरू केले? तर या ठिकाणी महात्मा गांधी यांनी असहकार आंदोलन सुरू केले। चंपारण्य सत्याग्रहसुद्धा महात्मा गांधींनी सुरू केलं आणि त्यानंतर असहकार आंदोलन हे बंद पडलं होतं चौरी चौरा हत्याकांडाच्या वेळेस। चौरी चौरा जे काही कांड झालं त्यावेळेस असहकार आंदोलन हे बंद झालं होतं। जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाले? तर 13 एप्रिल 1919 रोजी जालियनवाला बाग हत्याकांड झालेले आहे। त्यानंतर भगतसिंग यांना फाशी कधी देण्यात आली? तर 23 मार्च 1931 रोजी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी देण्यात आली। शहीद दिवस म्हणून आपण तो दिवस पाळतो। त्या ठिकाणी दिल्ली ही भारताची राजधानी कधी बनली? तर 1911 या साली ही राजधानी बनलेली आहे। या अगोदर राजधानी कोणती होती हे सुद्धा तुम्हाला कमेंट्समध्ये सांगायचं आहे। भूगोल या संदर्भात प्रश्न आहेत। तर यामध्ये पृथ्वीला किती खंड आहेत? तर 7 खंड आहेत। त्यानंतर भारत कोणत्या खंडात आहे? तर भारत आशिया खंडात आहे। भारतातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? तर तो प्रशांत महासागर आहे। जगातील सर्वात मोठा देश क्षेत्रफळानुसार कोणता आहे? तर तो रशिया आहे। भारतात सर्वाधिक पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो? तर तो मोहसिन राममध्ये पडतो। महाराष्ट्रामध्ये अंबोली या ठिकाणी पाऊस पडतो सर्वात जास्त। विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे काही प्रश्न आहेत। सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता? तर तो बुध आहे। पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता? तर तो शुक्र आहे। मानवाच्या शरीरात किती हाडे असतात? तर ते 206 हाडे आहेत। त्यानंतर बल्बचा शोध कोणी लावला? तर थॉमस एडिसन, असं उत्तर दिलेलं आहे। गुरुत्वाकर्षणाचा नियम कोणी सांगितला? तर तो न्यूटन यांनी सांगितलेला आहे। पृथ्वीला स्वतःभोवती फिरायला किती वेळ लागतो? तर 24 तास लागतात। सूर्याभोवती फिरायला पृथ्वीला किती वेळ लागतो? तर तो 365 दिवसांचा आहे। पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे? तर ते H2O आहे। विजेचा शोध कोणी लावला? तर बेंजामिन फ्रँकलिन यांनी तो शोध लावलेला आहे। संगणकाचा जनक कोण? तर चार्ल्स बॅबेज असं त्यांचं नाव आहे। अशा प्रकारचे हे प्रश्न आहेत आणि या ठिकाणी विविध प्रश्न वेगळ्या प्रकारचे सुद्धा आहेत। जे काही आंतरराष्ट्रीय आपल्या संस्था आहेत त्यामध्ये UNOची स्थापना कधी झाली? तर 24 ऑक्टोबर 1945ला UNOची स्थापना झाली, युनायटेड नेशन स्टेट वगैरे। भारतातील पहिली महिला पंतप्रधान कोण? तर इंदिरा गांधी, या ठिकाणी इंदिरा गांधी या होत्या, बरोबर आहे।
त्याचबरोबर भारतातील पहिली राज्यपाल कोण होत्या तर ते तुम्हाला कमेंट्समध्ये तसं सांगायचं आहे. जगातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे तर माउंट एव्हरेस्ट हा शिखर आहे. वजन मोजण्याचे यंत्र याला काय म्हणतात तर काटा, वजन काटा असं म्हणतात. त्यानंतर हवा दाब मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरले जाते तर ते बॅरोमीटर म्हणून वापरले जाते. बॅरोमीटर एक यंत्र असतं. त्याचबरोबर टेथोस्कोप कशासाठी वापरतात हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी कमेंट्समध्ये सांगायचं आहे. बघा, हे जे प्रश्न आहे त्या प्रश्नाच्या समानार्थी प्रश्न आपल्याला माहिती असले पाहिजेत, त्याचे उत्तर माहीत असले पाहिजे. ज्याप्रमाणे माणसाचे हृदय शरीरात कुठे असते तर छातीच्या डाव्या बाजूला असते. त्याचबरोबर मग माणसाचे सर्वात मोठं जे काही ग्रंथी आहे ती ग्रंथी कोणती आहे, मानवाच्या हृदयाचे ठोके किती आहेत, मानवाच्या मेंदूचं वजन किती आहे, अशा प्रकारचे प्रश्नसुद्धा तुम्हाला माहीत असले पाहिजे. म्हणजे एका प्रश्नावरून तुम्हाला बाकीचे प्रश्नसुद्धा माहीत असायला पाहिजे. त्यानंतर भारतीय रेल्वेची सुरुवात कधी झाली तर 1853 साली झाली, मुंबई ते ठाणे. त्यानंतर टेलिफोनची सुरुवात कधी झाली, पोस्ट ऑफिसची सुरुवात कधी झाली, हे सुद्धा प्रश्न तुम्हाला माहिती पाहिजे. भारतीय चलन कोणत्या संस्थेने छापले जाते तर ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यानुसार ते छापले जाते. भारतीय संविधान कधी लागू झाले तर 26 जानेवारी 1950, ज्याला आपण प्रजासत्ताक दिन म्हणतो, गणराज्य दिन म्हणतो, त्या दिवशी हे संविधान लागू झाले. तर ते स्वीकृत कधी झाले हे सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे. तशा प्रकारचा सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो. पोलीस या शब्दाचा अर्थ काय तर लोकांच्या सुरक्षिततेसाठी कार्य करणारी यंत्रणा. अशा प्रकारचे हे जे प्रश्न आहेत तर हे प्रश्न सोपे वाटणारे आहेत, परंतु आपल्याला परीक्षेमध्ये आल्यानंतर ते कन्फ्यूज होतात. यानंतर याच प्रश्नावर आपण पुढची टेस्ट घेणार आहोत. ती टेस्ट अशाच प्रकारची असणार आहे, परंतु त्या ठिकाणी तुम्हाला उत्तरं नसणार आहेत, ते तुम्हाला चेक करायचे आहेत. एकदा हा व्हिडिओ बघून घ्यायचा आहे आणि पुढच्या व्हिडिओची वाट बघायची आहे. त्या ठिकाणी तुम्हाला फक्त उत्तरं त्यामध्ये दिसणार नाही आहेत. ओके. आणि ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला अभ्यास असा करायचा आहे की समजा आता हा प्रश्न आहे, भारतीय संविधान कधी लागू झाले तर याची स्वीकृती कधी झाली, यामध्ये मग समित्या किती होत्या, मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते, त्यानंतर मग सरदार वल्लभभाई पटेल हे कोणत्या समितीचे अध्यक्ष होते, भारतीय संविधानामध्ये किती कलमं आहेत, त्यामध्ये किती परिशिष्ट आहेत, त्यामध्ये किती भाग आहेत, मूलभूत हक्क कोणते, मार्गदर्शक तत्व कोणते, अशा प्रकारचे जे काही माहिती आहे ती माहिती तुम्हाला त्या ठिकाणी असायला पाहिजे. अशा प्रकारचा अभ्यास जर तुम्ही केला तर जी की हा विषय आहे यामध्ये वारंवार प्रश्न एका टॉपिकवर विचारले जातात, परंतु वेगळ्या प्रकारे विचारले जातात. जर तुम्हाला भारतातील सर्वात उंच शिखर कोणतं असं विचारलं असेल तर मग तुम्हाला महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरसुद्धा माहिती असायला पाहिजे, जगातील सुद्धा माहिती असायला पाहिजे. अशा प्रकारचा अभ्यास आपण व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी करणार आहोत. ओके. पुढच्या व्हिडिओची वाट बघा. अशाच प्रकारचे व्हिडिओ, अशाच प्रकारचा अभ्यास तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. ओके. धन्यवाद. थँक्यू.